आपले सर्व जे बॉल बॉयज आहेत स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल आपण ग्राउंडच्या चारही बाजूला आता उभं राहायचे कारण मॅच महत्त्वाची असणार आहे. मिशन फॉर एंटर टू सेमीफायनल आणि स्वागत आपल्या सर्वांचं मुंबई cricket.in टेलिकास्ट केलं जात आहे आणि 12 खेळाडू या कॉमेंट्री बॉक्स मध्ये समीर आणि कमलेश आलेला आहे. ओपनिंगला 5 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलची मॅच मुंबई टीम आपण देखील खूप चांगला खेळ दाखवलेला आहे. बॅक टू ट्रॅक पुन्हा एकदा येल्लो थाला प्रेमीसाठी हा कलर खूप जास्त फेमस आहे. थाला खर तर थाला यांना पुणे देखील खूप आवडतं कारण की रायझिंग पुण्याला देखील त्यांनी फायनल नेलंय IPL ला. तर जाऊया मॅचच्या दिशेने आणि सेमीफायनलला सुरुवात होताना दिसते. आपण बघतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनलला सुरुवात. पहिला बॉल आपण जर पाहिला गेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मोठो फटको काय म्हणता कोकणामध्ये मोठ्या फटक्याला कोकणी जगात भारी आमचं कोकण लय भारी. कोकणची माणसं साधी भोळी आणि कोकण आहे जगामध्ये खूप भारी. फुटटॉस बॉल समीर जगताप यावेळेस बॉल नाही सोडणार. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आमची मुंबई क्रिकेट टीम आपण जर पाहिलं खूप चांगलं कार्य करते. ज्या प्रकारे त्यांनी लाईव्ह केलं असं आपण बघू शकता. बॉल जो फुटटॉस होता बॉल ऑन साईडला एक चांगला क्रॅकिंग चौकार मात्र तिथे बघायला मिळतोय. धावसंख्या असती आता बोर्डला रनसंख्या असती 5. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी आपल्याला 6 पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला आपण जर पाहिलं गोलंदाज असणार आहे ते आदेश. बॉलिंगसाठी आपण नक्कीच त्यांना पाहत आहेत. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. पुन्हा एकदा समीर जगताप यांनी सज्ज आहे. या देखील बॉल आपल्याला नक्कीच अतिशय सुरेख बघायला मिळतोय मैदानामध्ये. वेल बॉलिंग वेल वेल वेल. हो पुन्हा एकदा यावेळेचा बॉल अतिशय सुंदर फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 धाव तिथे मात्र पाहायला मिळाली असणार आहे. समीर जगताप या ठिकाणी. ओहो काय आवाज आलाय. आवाज आवाज ओ आणि काय शत्रुशन धाव काय मारले तिकडे. अनिकेत ऐकलं होतं. आता अरविंद देखील चित्तात आलाय. अनिकेतचाच भाऊ आहे तो अरविंद. एकच धावलाय. धावसंख्या वाढली. स्कोर आहे 7 धावा. जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच इथे बघायला मिळणार आहे. बॉलर तयार असेल. बॉलिंग ट्रॅक वरती बघू शकता सामना.
यावेळेचा बॉल वाह बॉल ला पाठवलं जाईल. युनिक परांडाचा ब्रँड अँबॅसेडर आहे हा समीर जगताप आणि बॉल पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी धावसंख्या आपण नक्कीच बघतायत. मराठी टू कोकण ट्रान्सलेटर. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल ती 11. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या असेल ती 11 धावा बोर्डला आहेत. एक एक करून खेळ संपवतो आणि 11 धावड्यो झाल्यात. आणखीन एकदा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट आणि फटका मारलाय सीमारेषेच्या बाहेर. बघतोस काय रागाने षटकार मारलाय वाघाने. बघतोस काय रागाने षटकार मारलाय. हो यावे देखील बॉल मिस टायमिंग आहे आणि बॉल जाईल तिकडे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा आपण पाहत आहे गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. धावसंख्या 23 धावा झालेल्या आहेत. हो चांगला बॉल इथे मात्र पेश केला असणार आहे गोलंदाजाने. सुंदर बॉल या ठिकाणी आपण नक्कीच पाहत आहेत. कटर बॉल होता बघू शकता. टप्पा पडला आणि लेग कटर आणि लेग ब्रेक केला. राज या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. Yes, yes, finger goes up and gone. कॅरी केलं ते बघायचं. कॅरी केलंय का बॉल. कॅरी केलं का बघायचं. रिप्लाय आपल्याला देतो ऑन स्क्रीन वरती आहे आणि खूप चांगलं कॅमेरावर पुन्हा एकदा बघायला मिळालं. मुंबई क्रिकेट यू आर द जीनियस. यू आर द फंटॅस्टिक अँड बॉल कॅरी. विकेट डाऊन. व्हॉट अ ब्युटिफुल कॉट. जबरदस्त कॅच या ठिकाणी पाहायला मिळालं असणार आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी मुंबई क्रिकेटचं कार्य आपल्याला नक्कीच बघायला मिळतं आहे. धावसंख्या असं ती आता स्कोर आपण जर पाहिलं गेलं स्कोर असणार आहे त्या 23 धावा आपण धावसंख्येमध्ये पाहत आहेत. 23 ऑन बोर्ड. पुन्हा त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज असणार आहेत आणि षटक क्रमांक 2 आपण नक्कीच पाहत आहेत. धावसंख्या आपण पाहत आहेत त्या 23 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण जर पाहिलं सेमीफायनलची मॅच गोइंग ऑन. संदीप आलेला आहे. रिव्हर्स मारायचा प्रयत्न इथे मात्र अप्रतिम बॉल. पुन्हा एकदा मात्र फसतो आहे रिव्हर्स. सँडी कमालीचा सामना झालेला. खरं तर पाठीमागची मॅच मला वाटते मॅच ऑफ द टुर्नामेंट झाली. या ठिकाणी श्री काळभैरवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अंकुशदादा घोलप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांचं करतो स्वागत. ओ क्या गात है अंदराई. वाह भाई वाह. और एक लगा दी जादू की झप्पी. जादू की झप्पी और गेंद थी डॉट. क्या बात. यहाँ पे सलगचे 2 षटकार जर मारले
2 ड्रॉ टाकलेले आहेत. धावसंख्या मात्र असणार आहे 2 षटकाचा खेळ सामन्याचा स्कोर असणार आहे तो 23 धावा. पण पाहतायत ज्या गाड्या आपल्या टू व्हीलर पार्किंग केलेल्या आहेत त्या गाड्याला विनंती ते हटवा थोड्या. मोठी गाडी आतमध्ये यायची. ज्यांच्या गाड्या गेटवर आहेत ना त्यांना विनंती आपल्या गाड्या कृपया चमचमणारा लख तारा तू, चमचमणारा लख तारा तू, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि बघू शकता आता इथे काय करणार आहे. मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत बॉलिंग साठी. आपण जर पाहिलं षटक क्रमांक 3 सुजल अशा प्रकारची कामगिरी करतात. समोर आपण जर पाहिलं स्ट्राईकला असणार ते फलंदाज. काय होणार आहे आता इकडे. वाह, एक चांगला कडक मारलाय हा फटका. बॉल जाई सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. व्हॉट अ शॉट. सुद्धा ग्राफिक्स आपल्याला बघायला मिळते. ज्या प्रकारे या ठिकाणी हा रिप्ले बघायला मिळाला असेल. खूप वेळ होता त्याच्याकडे. त्यानं बघितला, ओळखला, रीड केला आणि डिपॉझिट देखील केला. सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स हा रिप्ले होता. आणि कॉमेंट्री तुम्हाला रिप्लेसाठी मी दिलेली आहे कारण आमचे प्रेक्षक मॅच बघतायत. फॉलो करा आमच्या मुंबई क्रिकेटला जी खूप मेहनत घेत आहेत. खरं तर आपल्या मेहनती जोरावरती हा चॅनल आपला चॅनल आहे. आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण मुंबई क्रिकेट खूप जोमानं काम करतायत. दोन्ही कॅमेऱ्यावरून आपण बघतायत. मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही टाइम बघितला सकाळी 9ला मॅच सुरू झाली. आता वाढले रात्रीचे 9:15 म्हणजे किती तास झाले. 12 तास नाही 13 तास झाले दादा. 13 तास ऑन ड्युटी मुंबई क्रिकेट काम करते कारण की ही आहे सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. आणि खूप चांगलं कार्य सुशांत दादा आणि टीम. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल शतशक असेल बॉल पर्यंत. एक धाव ठिकाणी येताना बघायला मिळणार आहे. 1 धाव आली. मित्रांनो दिवसभर नॉन स्टॉप ऍक्शन ठिकाणी आपल्याला जे बघायला मिळत आहे. 29 धावा धावसंख्येमध्ये असणार आहे 29. धावसंख्येसाठी 29. ओहो यावेळी देखील बॉल जबरदस्त प्रहार केलाय. बॉल चाललाय कव्हरला सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. एक गुंडा गति वाला शॉट खेला था. बिल्कुल रिप्ले देखेंगे इस शॉट का. और द कवर गेंद यहाँ पे चीर कर निकल गई सीमा रेखा को. 4 रन के लिए कड़क शॉट झन्नाटेदार. और एक बड़ा शॉट फिलहाल यहाँ पे लॉन्ग ऑफ फील्ड मौजूद. वहां पे आई सिंगल. सभी दर्शक आपण बघू शकता जी कमेंट बॉक्स चालू आहे. काही चांगले कमेंट्स आहेत आणि थोडसा जलन भी होती हुई किसी को. लेकिन चांगला कमेंट आमचे चांगले प्रेक्षक आहेत आणि खूपच जबरदस्त आहे मॅच आपल्याला बघायला मिळते आहे. सो आमचे प्रेक्षक आहेत मित्रांनो आमच्या मुंबई क्रिकेटला तुम्ही लाईक करा. आणि या गगन भरारी घेत आहेत आणि पहा षटकाची होती समाप्ती. 3 षटक संपले. धावसंख्या असणार 3 षटकानंतर 34. फणस कोंड पितळवाडी यांच्या बिग फाईट इथे बघायला मिळते कारण इथं फायनलला गेलेला संघ आहे ज्यानं काय रनिंग केली होती मागाशी. काय धावला होता मयूर. कारण आयुष्य क्षेत्र कोणते असू द्या कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतं तर यशाला देखील पर्याय नाही. आणि नक्कीच मयूर प्रत्येकाला धावं लागतं मित्रांनो. आपण जर पाहिलं जंगलाचा राजा जरसिंह असतं देखील त्याला शिकार करायला धावं लागतं. रेस असते ती. जीव वाचवायला हरिण देखील धावतं. शिकार करायला वाघ देखील पळत असतो.
त्यामुळे आयुष्य आहे, संघर्ष आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष क्या कोई महान नहीं होता, जब तक ना अपने हथौड़ी के घाव तक पत्थर भी भगवान नहीं होता. ओ लगा दिया आणि बॉल आपण बघू शकते का अप्रतिम बॉल या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. फ्लड लाईट मध्ये स्पर्धा सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच इथे बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे बॉलिंग साठी यावेळेस. ओहो बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा सँडी. मोठा झटका लागलाय. विकेटचं पतन आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे. जबरदस्त मॅच इथे सुरू आहे. अनेक पाहुणे येणार आहेत आपण जर पाहिलं, कारण ही चॅम्पियन ट्रॉफी हा जो वर्ल्ड कप आहे तो वर्ल्ड कप कोणाला कुठे जाणार आहे, कोणत्या गावाला जाणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बहुत नक्की दादांचं खूप मोठं मन आहे, कारण दादांनी जर पाहिलं धावसंख्या असं ती आता 34 या षटकामध्ये जर पाहिलं गेलं लाजवाब गोलंदाज आदेश यांची जी बघायला नक्कीच आपल्याला मिळती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बघायचं या ठिकाणी काय घडणार आहे या बॉलवरती. वा पुन्हा एकदा आदेश जर पाहिलं गेलं शतशमध्ये केलं गेलंय. दुसरा धावेचा प्रयत्न लेझी आहे आणि तिथे 3 धाव पळून काढलेले आहेत. जिकडे फक्त एकच धाव होती तिकडे 3 धाव पळून काढलेले. पहा धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र आता बघायला मिळेल बोर्डवरती रनसंख्या असणार त्या 37. धावसंख्या असते ती 37 धावा आपण नक्कीच स्कोर करवरती पाहत आहेत. गोलंदाज देखील ठिकाणी सज्ज आदेश. स्ट्राईकला आहे तो प्रथमेश सज्ज स्ट्राईकला. गोलंदाज देखील तयार आहे. रिव्हर्सचा फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. शतशे बॉल पर्यंत आहे. 1 धाव आली. धावफलक वाढणार आहे. संघाची धावसंख्या आता प्रथम तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्कोर मूव्ह होतोय आता. हळू खेळ सुरू आहे. धावसंख्या असेल ती 38 धावा या ठिकाणी आपण पाहत आहेत. या स्पर्धेच्या या ठिकाणी अंकुश दादा घोलप काळभैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या बरोबर बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार खूपच ब्युटिफुल स्ट्रोक या ठिकाणी बघायला मिळाला आपल्याला. षटकार आलाय. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र आता बघायला मिळणार आहे. स्कोर आता मूव्ह झालाय. स्कोर असणार आहे तो आता 44. 47 धावा झालेल्या धावसंख्येमध्ये. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 5वां षटक इसके बाद होने वाला है मेगा फाइनल. पाठीमागच्या पर्वात चॅम्पियन होता तो पितळवाडी. कहाणी जरूर बदलने वाली आहे, कारण की प्रत्येक संघ स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक जण तयारी करत असतो. या युगात प्रत्येकाचा काळ आहे. कोणी गाजवणार असतो तर कोण गाजवणार असतं. वेळ ही प्रत्येकाशी येते आणि पहा कोण गाजवला आजचा दिवस. सायंकाळ अनस्टॉप ऍक्शन इथे आपल्याला नक्कीच बघायला मिळणार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न आपण नक्कीच पाहू शकते. एक अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी आपण नक्कीच तिथे पाहतोय. डॉट बॉल दिनेश या ठिकाणी आपण नक्कीच पाहत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल लाजवाब टाकलेला आपण दिनेश कडून पाहिला असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॉलिंग साठी आपण जर पाहिलं गेलं यावेळेस हो पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. शतशतक या ठिकाणी बॉल पर्यंत आपल्याला बघायला मिळत. 1 धाव तिथे आली. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला 45.
गोलंदाज सज्ज आहेत बॉलिंगसाठी. आपण जर पाहिलं समोर फलंदाज रेडी. मोठा फटका, पूल केला बॉल ऑन साइडला आणि शानदार फटक्याचा आविष्कार. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा आलेला हा रुबाबदार षटकार. सह्याद्रीचा छावा इथे ठोकले 6 धावा. अमेझिंग टायमिंग. रिप्ले ऑन स्क्रीन वरती आला, रबर स्टॅम्प मारला. 6 धावेसाठी प्रयत्न जरूर केले तिकडे. धावसंख्या आता आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. स्कोर आता मूव्ह झालेला आहे. स्कोर आता बघायला मिळेल 51. फणस कोण संघ चित्र दाखवते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी चाबूक फटका मारला होता हा शतषक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे केलाय. 2 धावा आल्या. धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 2 धावे बरोबर स्कोर आहे 53 धावा जे आपण धावसंख्येमध्ये पाहणार आहोत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट. शतषक आहे बॉल पर्यंत. लॉंग ऑफला सिंगल अटकिंग प्राप्त होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी ज्या काढल्या जरूर आहे आणि फलंदाज दुसऱ्या धावेसाठी रनआउट झालेला आहे. 1 धावाचा काउंट होती. धावसंख्या मात्र असणार होती आता रनसंख्या आपण जर पाहिलं गेलं 54 झालेल्या आहेत आणि टार्गेट असणार आहे 1. बॉल बाकी असणार या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं मैदानामध्ये. काय घडणार आता इकडे. गोलंदाज सज्ज आहेत बॉलिंग साठी. आपण जर पाहिलं गेलं 1 बॉल शेष. कुठे जाईल हा फटका. हा बॉल लॉंग ऑनला खेळून काढलाय. डीप फील्डर बॉल वरती आलात. झपाटून आला. जोरदार धाव काढलेली आहे तिकडे आणि या प्रयत्नात फलंदाज बाद आणि धावा झालेल्या आहेत. फायनलला पोहोचण्यासाठी किंवा फायनल मध्ये रोखण्यासाठी तयार असेल फणस कोण आणि बनवण्यासाठी तयार असेल तो पिंपळवाडी. टार्गेट 56 टू विन. 5 षटकात 56 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच जी आपल्याला बघायला नक्की मिळाली. प्रति मॅच 56 भरवाच्या 55 झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण सन्मान करतो आहे त्या ठिकाणी पाहुण्यांचा. आपले पाहुणे आदरणीय श्री काळ भैरवनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुश घोलप दादांचा सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी आपले अमित दादा कमिटीचे खजिनदार अमित दादा यांच्या हस्ते सन्मान करतोय दादांचा. मुंबई टीमचे कॅप्टन विनिंग कॅप्टन राहिले होते पाठीमागच्या वर्षामध्ये आणि पाहायचं आता या ठिकाणी काय घडणार आहे. आपण जर पाहिलं सायंकाळ या ठिकाणी जी पाहायला मिळते नाही प्रेक्षक घर बसल्या आनंद घेत आहेत. अगदी थंडी सुरू असणारे मात्र त्यानंतर बॉल पाठवत मध्ये बॉल द्यायचा आतमध्ये. तर या ठिकाणी सामान होतंय तिकडे आणि खूप सुंदर असं चित्र आहेत. आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी आपण बघतायत. बळीरामजी आहेत एका बाजून. त्यांनी
40+ ला काय भन्नाट बॉलिंग केली होती. अमितदादा घाडगे यांचाही सन्मान होते. आता इकडे अमितदादा घाडगे खास मुंबईहून आलेले आहेत. सन्मान सर्वांचा होतो इकडे, तुमच्या सपोर्टचा, प्रतिष्ठेचा. आणि हा सन्मान रविदादा सोनवणे सुर्वे, रविदादा सुर्वे यांच्या हस्ते आपण करतो सन्मान. अमितजी घाडगे सरांचा, आपल्या असोसिएशनचे खजिनदार यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जातोय. बॉल द्या आतमध्ये, बॉल. चिल्ला चिल्ला के तू बॉल. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी ओपनिंग जोडी आला असणार आहे. पितळवाडी संघ 12 खेळाडू आला नाही तुमचा. पितळवाडी टीम या लवकर. काही 12 खेळाडू इकडे आम्ही विचारा. 12 खेळाडू काहीच कमी नाही इकडे. 12 खेळाडूला चहा आहे, बिस्किट आहे, सगळं आहे. तर वेलकम बॅक, स्वागत करूयात, सन्मान करूयात. आणि क्रिकेट जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच बघायला मिळते आहे. हेवी गो. आणि फलंदाज देखील यांनी सज्ज असणार आहेत. बॅटिंग साठी आपण जर पाहिलं गेलं, पहिला बॉल उडवलाय. बॉल लॉंग ऑनला, सीमा रेषेच्या बाहेर रुबाबदार भन्नाट चौकार ठोकलेला आहे. आणि काय आवाज आला तिकडे. 4 धावा इथे आलेल्या आहेत. बनसकोट संघावरती आल्याबरोबर दबाव टाकायचा प्रयत्न. मात्र क्रिकेट पाठीमागची मॅच तुम्ही पाहिली असेल, काय जबरदस्त झाली होती. 4 धावा इथे आलेल्या आहेत. सभेचं स्वागत केले अरविंदनं. अरविंद खूप क्षमता आहे. अरविंद हा खेळाडू जो आहे ना, तो 360 आहे. मैदानाच्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत तो फटका मारू शकतो, अशी ताकद त्याच्याकडे आहे. आता मात्र समीर आला. समीरचा हा फिरकी बघायला मिळाली. समीरचा हा बॉल म्हणतात ना, सध्या जर पाहिलं रील व्हायरल होतीये. हा बॉल 4 या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं, पहिलं षटक या ठिकाणी आपण तिथे पाहत आहेत. पुन्हा इथे परत तयार. स्लॅप केला बॉल लॉंग ऑफला. शतक बॉल पर्यंत आपण जर पाहिलं सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना बघायला मिळणार आहे. 1 धावाली. गोलंदाज कमी नाहीये, फलंदाज देखील कमी नाहीये. षटक क्रमांक पहिला. क्रिकेट हा खेळ वेड्या लोकांचा खेळ आहे. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. आणि संघर्ष लढवतो, इतिहास घडवतो. पहा आता ही सेमी फायनलची मॅच. गत विजेता चॅम्पियन टीमचं नाव आहे पितळवाडी. तर समोर आहे फणसकोंड. नक्कीच बघू शकते एक संघ ठाटा गेला फायनलला. 4 धावाची रेस लावली तर आपण तिकडे. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल. जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. 1 धाव या ठिकाणी आपण नक्कीच पाहता येते आली असणार आहे. धावसंख्या मात्र वाढतीये. 6 धावा या ठिकाणी आपण बघताय. अनेक प्रेक्षक आपले युट्यूबची त्यांना मैदानामध्ये येता आला नाही, ते खरं तर ऑनलाईन घर बसल्या या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. बॉलिंग मार्क होते आपण जर पाहिलं. फुटला चेंडू यावेळेस गॅप मध्ये लॉंग ऑनच्या बाहेर. 4 धावेसाठी जबरदस्त चौकार या ठिकाणी आपण बघतायत. खरं तर 10 धावा झालेल्या आहेत. 10 ऑन बोर्ड. 10 धावा असेल धावसंख्येमध्ये आपण बघू शकता. सामना सेमीफायनलची लढाई. सुंदर असा रिप्ले. मुंबई क्रिकेट आमचं नक्की हृदय जिंकलंय मुंबई क्रिकेट. कारण की ज्या प्रकारे ते मेहनत करताय मित्रांनो. आजकाल अनेक वाहिन्या आहेत, सर्वजणांचं नाव मोठं. मात्र यांनी देखील त्या वाहिन्या टक्कर दिल्याचं कार्य केलेलं आहे मुंबई क्रिकेट. कारण की डेडिकेशन असते, समर्पण असतं, तर तुम्ही यशाची पायरी नक्कीच चढू शकता. आतापर्यंत खूपच जबरदस्त मॅच. धावसंख्या आपण जर पाहिली गेली 10 धावा झालेल्या आहेत.
रनआउटची संधी आहे. फेक फेक देर से आई. धाव पूर्ण होताना बघायला मिळाली. एक धाव ते धावसंख्या मात्र जे आता बघायला मिळणार स्कोर मात्र असणार तो आता धावफलकामध्ये त्या 11 धावा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 11 धावा या ठिकाणी आपण पाहतो धावसंख्येमध्ये. बघू शकता ड्राईव्ह मारली. रंग अच्छा है. मेरी जमी मेरा आसमां मेरा जमीन और इस मिट्टी के हमें यहाँ पे है शहंशाह असं मात्र तिथे बघायला मिळालं. बघू शकता हा जर्सी नंबर 18. आजच्या दिवसाला क्लोज करा तो 18 नंबर जर्सी कॅमेरामॅन. त्या अंगावरती जी माती आहे त्या मातीचा हा कलर नक्कीच मातीच्या कणावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावरती राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. तो पराक्रम नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतोय. आता पूल केला बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे कॅच टिपला आहे आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन इथे मात्र पाहायला मिळालं असणार आहे. बाद झाल्या ठिकाणी फलंदाज कमलेश. अतिशय सुंदर गोलंदाज कमलेशची. विकेट मात्र पाहायला मिळालं असणार आहे. आपण जर बघितलं गेलं पुन्हा एकदा ठिकाणी धावसंख्या आपण जर पाहिले स्कोर असणार आहे ते आता धावफलकामध्ये 11 धावा असणार. षटक क्रमांक 2 आपण नक्कीच पाहत आहेत. नक्की चोट लागली पाहिजे आयुष्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं. कारण की प्रत्येक तुमच्या आयुष्यामध्ये झालेला अपमान तुम्हाला मोठं करत असतो. चॅलेंज क्रिकेट तोच गेम आहे. तुम्हाला 11 खेळाडू समोर थांबवतात, तुम्हाला रोखतात जगाच्या पुढे जायला. तुम्ही त्याला दाखवून द्या पराभवाची वाट पाहत असलेल्या लोकांना की तुम्ही कमी नाहीयेत. पाहिजे आता इकडे काय होणार आहे. षटक क्रमांक 2 धावसंख्या असेल ती 12. 56 धावेचा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 मात्र इथे सुरू असणार आहे. मारा उडाया आसमान में गेंद. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आहे तिकडे आणि षटकार बाउंड्री आली. सिक्सर म्हणजे षटकार बाउंड्री आली. त्याला मध्ये की क्रिकेटमध्ये म्हणतात 6 बाउंड्री. असं नक्कीच एमसीएच्या पुस्तकामध्ये त्याचं नाव उल्लेख केलं जातं. धावसंख्या असेल 13 वरून स्कोर पुढे गेलेला आहे. मुसांनी मारतोय तो आता पुन्हा एकदा. काय शॉट मारलाय. क्लास क्लास क्लास. आणि बघू शकता रिप्ले या बॉलचा काय सुरेख टायमिंगचा मिलाप केला तिकडे. कदम ताल सुंदर फुटवर्क. व्हॉट अ टायमिंग व्हॉट अ शॉट. ऋषभ पंखे या फॅन आहेत नक्कीच आपण त्यांचा फटका नक्कीच चांगला बघू शकतो. धावसंख्या आता धावसंख्येमध्ये त्या 22 धावा आपण नक्कीच तिथे पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असं तिथे शतशक आहे. काही कारणामुळे आपल्याला आवाज कमी करावा लागलेला आहे कारण सायलेन्स झोन आहे इकडे. शांतमध्ये आपण एकदम पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये या ठिकाणी आता मॅच बघतोय. धावसंख्या सध्या 23 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू असणार आहे. कुटाप्याचा बॉल आहे ते मात्र बघायला मिळाला. शतशक बॉलच्या खाली असणार आहेत. 1 धाव त्या ठिकाणी जी पाहायला मिळाली. 1 धाव. धावसंख्या मात्र व्हाईट बॉलचा इशारा देखील त्या ठिकाणी आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र आपल्याला आता बघायला मिळेल. स्कोर असणार आहे त्या 25 धावा आपण धावसंख्येमध्ये पाहता. षटक क्रमांक 25 झालेले आहेत. 25 ऑन बोर्ड. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी मारलाय. हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क आणि षटकार या ठिकाणी षटकार मारलेला आहे. धावसंख्या माती स्कोर असणार आहे त्या 31. प्लीज आवाज कमी करा. आपला सायलेंट झोन आहे. पोलिसांचे फोन आलेत. सोसायटीमध्ये गोंधळ करू नका. आचारसंहिता चालू आहे. आपण शांतता राखायची.
आणि त्यावेळेचा बॉल बॉल चाललाय तिच्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण नक्कीच बघतायत. बराचसा फटका ठिकाणी आपण पाहताय. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर आता असणार आहे बोर्डवरती रनसंख्या असते त्या 35 धावा या ठिकाणी आपण नक्कीच पाहतायत. जबरदस्त मॅच आपण नक्कीच या ठिकाणी पाहतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. कट केला बॉल. पुन्हा एकदा बॉल चालला या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने एक चांगला फटका इथे मात्र सजवलाय. बॉल चालला तिकडे पॉईंटच्या दिशेने आपण धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या वाढणार आहे. स्कोर जर आपण जर पाहायला गेला 37 धावा असेल धावसंख्येमध्ये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पाहत आहेत. 16 बॉल 19 धावांची गरज आहे. याचा बॉल वाईट बॉलचा इशारा ठिकाणी आपण पाहतायत. खराब चेंडू आपण इथे बघितला आहे आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी व्हायला रिव्ह्यू नाहीये. व्हायला रिव्ह्यू नाहीये. कोणताच धावसंख्या झाली ती 38 आणि आता 16 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. ओ वॉट बॉल. वॉट बॉल. 4 खाने चित केलेला आहे. बुंग थेट दांडी गुल. वा रिप्ले देखील बघायला मिळेल तुम्हाला. हा बॉल किती जोरात आला आणि 4 खाने चित केला असणार आहे. 15 बॉलचा खेळ बाकी असेल आणि आता 18 धावांची गरज. 15 बॉल आणि 18 धावांची गरज असणार आहे. विनंती असेल थोडं शांतता राखा. सायलन्स मध्ये हा सामना खेळायचा तुम्ही, कारण हल्ला करू नका, आवाज करू नका इकडे. 15 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 धावांची गरज. प्लीज विनंती असेल सायलेन्स ठिकाणी राहायचंय. एकच मॅच बाकी आहे. तुम्ही सकाळपासून खूप सहकार्य केले. तुम्ही सहकार्य करा आता, कारण आवाज करू नका, शांत खेळा. कारण पोलिसांचे या ठिकाणी फोन येऊन गेलेले आहेत. आम्हाला देखील कॉमेंट्री करता येणार नाही मग सगळा आवाज जर कमी झाल्यावरती. धावसंख्या आपण बघू शकता आता 39 धावा. 14 चेंडूचा खेळ बाकी असेल. 17 धावांची या ठिकाणी गरज आहे. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आणि बॉल 14 बॉल 17. 4 बॉल झाले. 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. 14 चेंडूचा खेळ बाकी. 17 धावांची गरज आहे आणि विजयासाठी असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पाहायचं आता काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज.
नॉट आउट आहे. नॉट आउट फलंदाज सेफ आहे तिथे. षटक संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या असते ती 39. 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 बॉलाने 17 धावांची गरज आहे फायनलला पोहोचण्यासाठी. मॅच अतिशय जबरदस्त सुरू आहे मित्रांनो. कोणी संघ पराभूत व्हायला तयार नाहीये. ओव्हर झाली. ओव्हर पंचाचा निर्णय अंतिम राहील. डोक्याला बॉल लागलाय ना. रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटला बॉल नाही लागला. बारा बॉल 17 पाहिजे. 12 बॉल 17 धावांची गरज असणार आहे. कोणताही धाव नाहीये. नक्कीच संदेश आपण बघताय. संदेशचा जो जर्सी आहे मित्रांनो पूर्णपणे मातीनं भरलेला आहे आणि पाठीमागे देखील विराट कोहलीचा असा फोटो आला होता कसोटी मॅच मध्ये. मातीनं भरलेला संघर्ष. एक धाव महत्वाची. 12 बॉल 17 धावांची आता गरज असणार आहे विजयासाठी. जर पाहिलं काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. सामना 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच स्टील ऑन. सामना अजून संपला नाही पहा मित्रांनो, कारण की फायनलला पोहोचायचे. हा सामना सेमीफायनलचा आहे. गतविजेचे चॅम्पियन स्ट्राईकला हा बॉल आकुटा पहा फॉली होता. मिड विकेटला चान्स दिला तिकडे आणि क्षेत्ररक्षकानं तिथे चान्स टिपला आणि फलंदाज तिथे बाद. 11 बॉल आणि 17 धावा. खरं तर हा बॉल जर पाहायला गेला लॉलीपॉप बॉल होता आणि त्याच्यावरती बाद केलेला आहे. तसं की असं ती 39 धावा. 11 चेंडूचा खेळ बाकी. 17 धावांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये आणणार आहे. आदेश बाद. त्यानंतर बॅटर आलाय. निखिल आला आणि याबरोबर पुन्हा एकदा फलंदाज. आणखीन एक बाद. बॅक टू बॅक विकेट. नक्कीच आपण पाहतोय आज खरं तर पिवळा रंग लकी ठरतोय. येल्लो जर्सी आज थोडा चमकलाय. सीएसके टीम थाला प्रेमी. दो प्रेमी आवारा. अपना दिल आवारा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक बॉल आणि कॅच सुटला आहे. आईच्या गावात 12च्या भावात जाईल का कॅच. बघूयात आता काय होते.
कारण मॅच बदलली पुन्हा एकदा. धावा झाल्या त्या 41. बॉल रिमेनिंग 9. 15 धावांची गरज. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ बाकी असे 15 धावांची गरज आहे. हा सामना आपण बघू शकता. सेमीफायनलचा सामना, कडक मॅच. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क करती. टप्प्याचा बॉल यावेळेस फायनलच्या दिशेने मात्र मारलंय. शतरशे मात्र बॉलच्या दिशेने धावलेला आहेत. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. धावा पाहता पाहता बॉल तिकडे. धावांची चोरी. 3 धावा इथे काढलेल्या आहेत. 8 बॉल 12 धावांची गरज. मॅच पुन्हा एकदा दोन्ही संघाकडे आली आहे. 50-50 मुकाबला. आता इथे एक चूक महागात पडणार आहे. बघू शकता सामना आलाय. गतविजेत्या चॅम्पियन संघाला रोखेल का फणस कोणता संघ? मित्रांनो मॅच तुम्ही बघा. तर 44 धावांच्या धावफलकामध्ये नक्कीच एक अप्रतिम मॅच आपल्याला इथे बघायला मिळते आहे. एका बाजूला आहे तो रोहित, दुसऱ्या बाजूला आहे तो राज अजून आहे जो आलता ओपनिंगला. आणि पहा एका बाजूला 4 विकेट गेलेत. बघत आले की काय घडतंय मैदानामध्ये. थंडी वाढत चालली आहे, प्रेशर देखील वाढत चाललंय. आता इकडे शेवटचे गोलंदाज सज्ज असेल. आता बॉलिंग मार्क होते आपण जर पाहायला गेलं काय काम या ठिकाणी आता होणार आहे. कडाक्याची थंडी. यावेळेचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहत आहेत. एक अप्रतिम बॉल या ठिकाणी जो आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी डॉक्टर जयवंतजी अवघडे सर, कादंबरी लेखक, कवी, फर्ग्युसन कॉलेजचे माजी रजिस्टर्स. या ठिकाणी आपण नक्कीच बघतायत मंचावरती मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत. बॉल या ठिकाणी सज्ज असणारे बॉलिंग ट्रॅक वरती आपण नक्की बघतायत. गोलंदाजी मार्क होती. काय होतंय आता इकडे नाही त्या जर आपण पाहिला मोठा फटका मारायचा प्रयत्न शतक बॉलच्या दिशेने. एक धाव आली आहे आणि धावसंख्या आता वाढती. स्कोर मात्र असणार आहे 6 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. सहा बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावांची गरज आहे. त्या 11 धावांची गरज आहे 6 बॉल मध्ये. 6 बॉल गोइंग, 11 धावांची गरज. सहा आले. पाठीमागच्या ओव्हरला धावा आल्या त्या टोटल 6. 6 बॉल 11 पाहिजे होते. पाठीमागच्या ओव्हरला तुम्हाला सांगू का 3 आले, एकदा 2 आले, एकदा सिंगल आली. पाहायचं त्या ठिकाणी सहा बॉल 11. पहिला बॉल पुल केल्या बॉलला शानदार हा फलंदाज बाद झालेला आहे.
मोठा झटका, मोठा हादरो इथे बसलो. फलंदाज बाद झालेला आहे. ते प्रणयचा पहिला बॉल विकेट राज बाद झालेला आहे. 5 बॉल आणि 11 धावांची गरज. 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. शर्यत अजून संपली नाही कारण की आम्ही अजून जिंकलो नाहीये. 5 बॉल आणि 11 धावांची गरज आहे इकडे. आणि हा सामना ऍक्शन मोडवरती आहे. पुन्हा एकदा आपण बघू शकता आजचे का मित्रांनो पाठीमागच्या 2 सामन्याला 2-3 तास लागलेले आहेत. एवढे गरमागरमीचे मॅच सुरू आहे. पाच बॉल 11 नवीन बॅटर आले. जसं नंबर 21 मध्ये दिनेश आलाय. दिनेश कार्तिकचा सामना आठवा मित्रांनो. काय बॅटिंग केली ती बांगलादेशी विरोधामध्ये. 1 बॉल 5 धावा लागत. आशिया कपच्या फायनलला षटकार मारला होता डीकेनं. तर त्या दिनेशला आता बोलवले आहे. 5 बॉल आणि आता 11 धावांची गरज. डी करू शकतो का? डी फॉर डेंजर दिनेश. तर प्रणय बॉलिंग मार्कती आहे. काय घडणार आहे? क्या होगा? क्या होने वाला है? पुढचाच बॉल या ठिकाणी आपण पाहताय. मोठा फटका खेळाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला आणि चेंडू अडवलेला आपल्याला बघायला मिळाला. आणि काय फणस कोण खेळतो? नाही अडवला. दिनेशनं आल्या बरोबर चौकार मारलेला आहे. ड्रेसिंग रूम मधून त्यानं आले आव्हान घेतलंय. त्यानं बघितलंय माझ्या संघाचा जसं नंबर 18चा खेळाडू बघा मातीनं पूर्णपणे भरलेला आहे. तीस उसके लिए खुश करेंगे. 4 बॉल 7 धावांची गरज आहे. बघायचं या ठिकाणी काय घडणार आहे मैदानामध्ये. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका मारायचा प्रयत्न. शतक असणार. 1 धाव या ठिकाणी आलेली आहे. 1 धाव आली. पुन्हा एकदा सामना आता आलेला आहे. 50 धावा 3 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. तीन बॉल आणि 6 धावांची गरज असणार आहे. तीन बॉल 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे या मॅच मध्ये. या बॅचचा बॉल जर आपण पाहिलं गेला अतिशय सुंदर चेंडू आपण नक्की बघताय. 2 चेंडू आणि आता 6 धावांची गरज असणार आहे. 2 बॉल 6 धावा. या बॉल होती आता मोठा फटका मारावाच लागणार आहे कारण तुझ्या संघ या ठिकाणी थोडासा हार मानायला लागला की काय. 2 बॉल 6. 1 चांगला बॉल 1 चांगला फटका. काय घडणार आहे आता इथे. फुल टॉस चेंडू आणि इथे मोठा फटका मारलाय शतरक्षक बॉल पर्यंत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा काढलेल्या आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी आता 4 धावांची गरज. 1 बॉल 4 रन. स्ट्राईकला आहे रोहित. 1 बॉल 4 धावा. प्रणय गोलंदाज. बॅटिंग साठी जसं नंबर 18. 1 बॉल 4 धावा. काय घडणार या बॉलवरती? चौकात मारावं लागेल कारण की सामना जर टाय झाला की सुपर नसणार आहे. कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 4 धावा. धगधग वाढली. सर्वांची धगधग वाढली जाते. धड 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 धड. 1 बॉल 4 1 बॉल 4 1 बॉल 4 आणि या बरोबर फणसकोट संघाने हा सामना जिंकत फायनलला प्रवेश केला आहे. फणसकोट विजयी गत विजय टीमला पराभूत करत फायनल. शांत प्लीज थोडं शांत घ्या. आवाज करू नका जास्त मोठा कारण आपल्याकडे इथे वेळ झालेला आहे. सायलेन्स झोन आहे आपला. ह्या
नक्कीच काय मॅच झाली, अतिशय सुपर हिट मॅच मात्र बघायला मिळाली आपल्याला इकडे. आता काय पावसाळा बिवसाळा लावत नका